तर पिंक रोज आहे काय आणि ते खाली बसून तिथून मला चिडवतायत मी कसं करते कसं नाही ते माझे ऍक्शन करतायत तिथं खाली बसून. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. तर गाईज आम्ही गावाकडून आलो होतो 8 तारखेला आणि आज 13 तारीख. तर 2-4 दिवस आम्ही व्लॉग केलाच नाही कारण गावाकडे बनवलेले काही व्हिडिओ होते पेंडिंग, तर तेच टाकले. आणि आल्यानंतर थोडं रिलॅक्सच होतं कारण आम्ही गाडीवर आलो होतो तर खूप असं थकवा ते जाणवत होता आणि गावाकडचं पाणी इकडचं पाणी सर्दी ते तर त्यामध्ये 2-4 दिवस गेलेच आणि नंतर आमचे व्हिडिओ करणं झाले नाही. तर गाईज मग मला आजपासून व्हिडिओ करा. तर गावाकडचे पण व्हिडिओ टाकणं संपलेलं आहे आणि ते खाली बसून तिथून मला चिडवतायत मी कसं करते कसं नाही ते माझे ऍक्शन करतायत तिथं खाली बसून. तर मग म्हणजे मला थोडंसं असं माझं दुर्लक्ष होत आहे व्यवस्थित व्हिडिओ करता येणं झालाय. तर आता माझा सुरू आहे स्वयंपाक. तर स्वयंपाकामध्ये आज बनवते मी इडली. तर गाईस माझी सुरू आहे इकडे इडली. तर यामध्ये मी इडलीचं पीठ भिजू घातलेलं होतं आणि यामध्ये केलेलं आहे मी सांबर. यामध्ये सांबर आहे आणि ही माझी इकडे सुरू आहे इडली. तर आणि काहीच मी गावाकडून आले ना तर एक प्लांट आणलेला आहे मी रोजचा आहे. तर पिंक रोज आहे काय हा हे प्लांट छोटंसं मी आणलेलं आहे गुलाबाचं. तर हे बघा हा रोज आहे आणि ही कळी आहे. काल खूप छोटीशी होती, आज थोडी फुललेली आहे. तर 1-2 दिवसाला फुलून जाईल. तर हे बघा कसं वाटलंय कमेंटमध्ये नक्की सांगा. तर गाईस आज नाश्त्याची इडली बनत आहे आमच्या इथं. तर माझी बघा इडली मस्त फुगली आहे, मस्त झाली ना. नाश्ता म्हणजे गाईज नाश्ता नाही हा, आता आम्हाला जेवणच असते. इडलीवरच दिवस काढावं लागत आहे आता. ज्या कोणत्या पण करा, ज्या दिवशी इडली बनली का त्या दिवशी पूर्ण दिवस इडलीच असते. लोक नाश्त्याला खातात का, कसा दिवस जायचा. नाश्त्याला खाता मग का नाश्त्यालाच खातात. म्हणजे आपला नाश्ता कोणता पण असो ते निधीने खराब केलेलं आहे. काय ते पूर्ण मागे ते आलते उन्हाळ्यात ते इडलीचं पाच होते ते पूर्ण खायचं करपून गेलं, पाणी पण संपलं, ते पण करपलं. नंतर आपल्याला मध्ये वासच आलता की त्या प्लेटचा. तर मी काय म्हणत होते, म्हणजे आपला कोणता पण नाश्ता असो आपलं जेवणच असते ना. आपण पोहे जरी खाल्ले तर आपले पोटभर पोहे असतात. हो, तू दिवसभर पोहेच करतीस. नाही तसं काय नाही, मला खूप आवडते जास्त पोळी भाजी. तर गाईस आमची इडली सुरू आहे. चटणी केली नाही. चटणी करायची ना, शेंगदाण्याची चटणी. याच्यात काय त्याच्यात केलं नाही, आणखीन राहिले करायचं वरण. मग 12 वाजे तीस तुम्हाला माहिती आहे. नाही ना, झालं हे एक दुसरं एक होते लगेच मग वरून फोडणी. काढलेलीच घ्या ना, काढलेलीच घ्या. तेल लावलं नव्हतं खाली मग. मस्त झाली गाईस. तर याची रेसिपी मी काही दिवसांनी करणार, म्हणजे उद्यापासून रेसिपी सुरू होणार आहे. तर नक्की बघा. कशा रेसिपी? दनादन रेसिपी उद्यापासून येतील काय? दनादन येणार आहे का? दनादन रेसिपी येणार आहेत आता उद्यापासून नक्कीच. हो, एडिटिंग करायचंय, समजा करायचंय, अपलोड करायचे. बघू की किती करते ते. नाही गाईस बघाच, तर दनादन रेसिपी ते माझ्या. बघा गाईस काढीतच खायला लागली.